नमस्कार मंडळी, मी वर्षा महाजन. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आता मी सिंपल असा मेकअप करणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी मेकअप कसा करते. मला काय जास्त मेकअप येत नाही, तरी पण जेवढा येतो तुमच्याकडे करणार आहे. सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावणार आहे. मॉइश्चरायझर लावणे खूप जास्त गरजेचं आहे स्किनसाठी. मॉइश्चरायझर मस्त आहे का मॉइश्चरायझर आपली स्किन एकदम त्याच्यानंतर हे ऑरेंज कलर करेक्टर मी लावणार आहे. त्याच्यामुळे हे डार्क सर्कल हाईड होतात. जास्त डार्क सर्कल आहे आणि पिगमेंटेशन असेल तुमच्या चेहऱ्यावर, तुम्ही डार्क सर्कल नक्की यूज करा. पिगमेंटेशन असेल ना तुमच्या चेहऱ्यावरती, तर तुम्ही हे ऑरेंज कलर करेक्टर नक्की वापरा. कारण याने हे जे डार्क सर्कल आहेत ते हाईड होतात आणि मेकअप किती काळा दिसणार नाहीत मला. तर माझ्याकडे ना हे इनसाइडचं ना हे आहे कन्सिलर पॅलेट, एकदम मस्त आहे. सगळे शेड आहेत आणि हे ना हा शेड ऑरेंज कलर करेक्टर ना संपलेला आहे आणि बाकी सात आहे ते त्याच्यात बघू शकता. कन्सिल झालेला आहे मला माझं हे फेस, डोळ्यांच्या खाली आणि ओठांच्या वरती. आता मी थोडंसं फाउंडेशन लावणार आहे. तर इथे एकदम स्मूथ आहे. थोडंसं लावणार आहे. ब्लेंडरने हे करणार आहे, ब्लेंड करणार आहे. तुम्ही हाताने पण करू शकता, नाही तर तुम्ही ब्लेंड करू शकता. हे थोडं येलो येलो दिसतं पण नंतर सेट होऊन जाते ते स्किनमध्ये. छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. छान असं ब्लेंड झालेलं आहे बघू शकता. आणि तुम्ही हाताने केलं तरी चालतंय, पण हे ब्लेंडरने ना एकदम स्मूथ होते चेहरा, दिसत नाही असं केकी वगैरे. आणि ब्रशने एवढं छान नाही, कवरेज छान देत नाही, पण हे ब्लेंडरने खूप छान कवरेज भेटतं फेसला. ते तुम्ही जर लावत असाल ना त्याच्या आधी ना हे ब्लेंडर थोडं ओलं करून घ्यायचं, त्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच हे ब्लेंड करायचं आहे. त्याच्यानंतर मी याला पावडर नाही करणार आहे. ही पण मार्सची पावडर आहे. मार्सचे प्रोडक्ट आहेत ना ते खूपच छान आहे, खूप जास्त आवडतं. आणि ब्लेंड करायचं आहे. तुम्ही ब्रशने पण करू शकता, पण ब्रश नाही आहे, काही ठेवत नाही. माझी वस्तू एक सुद्धा वस्तू माझ्याकडे काय राहत नाही, वाटलं टाकतं थोडं. त्याच्यानंतर मी आता हे छान असं ब्लेंड झालेलं आहे आणि त्याच्यावर आता मी कॉपर कलर लावणार आहे, जो की माझ्या साडीचा मॅचिंग आहे. कमेंट करून नक्की सांगा. आता ना आयलाइनर लावणार आहे मी. सिंपल आय मेकअप केलेला आहे. स्विस ब्युटीचं आता हे नवीनच घेतलेलं आहे मी. आणि सगळ्यात लिप बम लावून घेते. खूप छान आहे ब्लश, एकदम स्मूथ होते. इथे मी न्यूड लिपस्टिक लावते एकदम. एकदमच न्यूड झालाय. असं कसं दिसतोय, खूप छान झालंय.